नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज 25 मार्च 2025 मंगळवार। मित्रांनो, काल म्हणजेच 24 मार्चला सोलापूर या जिल्ह्यात तुफान अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळाला। त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यातही हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला पाहायला मिळाला। मित्रांनो, आज देखील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे कोणकोणत्या ठिकाणी हा पाऊस असणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या गावाचे शहराचे नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगा। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक देखील नक्कीच करा। तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला ढगाळ वातावरणासह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या नंतर 1 एप्रिलपासून देखील 3 ते 4 दिवस आपल्याला पावसाची शक्यता नाकारता येत नाही। मराठवाड्याप्रमाणेच दक्षिण भारतात व उत्तर भारतात देखील तुफान अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की 1 तारखेच्या नंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाची जोरदार एंट्री होणार असल्याचे चित्र आपल्या समोर उभे आहे। एकीकडे उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे अवकाळी पावसाची शक्यता मात्र वाढतच चालली आहे। या दरम्यान हवामान 25 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत असणार आहे। त्याचप्रमाणे पुढील 7 ते 8 तासात दक्षिण भारतात देखील मुसळधार अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मित्रांनो, बंगालच्या उपसागरात सध्या स्थित असलेल्या चक्रीवादळाने आपली दिशा बदलल्यामुळे हवामानात अचानक वारंवार बदल होत आहेत। त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी वारंवार वातावरणात बदल होऊन पावसास पोषक वातावरण तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। जय जवान जय किसान, धन्यवाद।